आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक शाखेच्या वतीनं सिंहस्थातून संधी गाव तिथे उद्योजक या विषयावरती विशेष संवाद आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे उपस्थित होते. यावेळी आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, संतोष मंडलेचा, धनश्री हरदास, किरण भोसले, सर्जेराव नलावडे तसेच संजय शेटे, सुनील किंदक, सिद्धार्थ रुहटिया तसेच महेंद्र अग्रवाल, डॉक्टर संतोष राणे, वेदांशु पाटील आणि सुरेश घोरपडे यांच्यासह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अजित सुराणा तर निमंत्रक सुनीता फाल्गुने यांनी भूमिका बजावली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गाव तिथे नव्हे तर पाडा तिथे उद्योजक घडवण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागामधनं 36,000 उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. प्रत्येकानं किमान एक उद्योजक तयार केल्यास मोठा बदल घडू शकतो असं त्यांनी म्हटलं. गावागावामध्ये उद्योग उभे राहिल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि ग्रामीण विकासाला गती मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्योगांसाठी मार्गदर्शन, इक्युबेशन सेंटर तसेच सरकारी कार्यालयांमधील अडचणी दूर करण्याची गरज मान्यवरांनी मांडली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा उद्योग, व्यापार आणि धार्मिक पर्यटनासाठी मोठी संधी आहे असं सांगत या संधीचा लाभ घेण्यासाठी योग्य नियोजनाचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा देखील उत्साहात पार पडला. कसं आपल्याला पुढे आणता येईल जेणेकरून धर्म आणि जो आपला या राज्याचा आर्थिक कणा आहे उद्योजक त्यालाही आपण एकत्रित संयुक्तपणानं पुढे कसं आणता येईल यासाठी प्रयत्न असणार आहे. आणि यासाठी मग ते पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी असतील, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा इथं येणाऱ्या धार्मिक पर्यटकांच्यासाठी ज्या काही पर्यायी यंत्रणा, त्यांना पूरक यंत्रणा ज्या आपल्याला बनवाव्या लागतील, ज्याच्यामधून उद्योग पुढे आणता येईल, ह्या सगळ्या संधींना आम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये, गाव तिथं उद्योजक या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही पुढे आणणार आहोत. नेमकं आपलं किती उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट आहे किंवा किती मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ह्या पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी वापरल्या जातात. काही एक वेळ अंडे तरी खराब झालेले अंडे सुद्धा फक्त अंडे मोजायचे असतात, त्याच्यात मध्ये काय माहीत नाही, पण हे बाकी एकदम खरं पुरं पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी सगळेजण वापरतील अशा पद्धतीच्या त्याचे पदार्थ तयार होत असतात. असे खूप सारे व्यवसाय ग्रामीण भागात त्या ठिकाणी करता येतील. आता आपण सांगितलं तर निर्गुणती येईल. आयुर्वेदात जर म्हटलं तर कितीही काही असेल, कितीही मोठ्या तुमच्या आयुर्वेदिक महाविद्यालय असू द्या, त्याचा मूळ गाभा हा आयुर्वेद ग्रामीण भागात आजही जिवंत आहे आणि त्यालाच जोडून आज आपण आयुर्वेदाला पुढं त्या ठिकाणी नेतोय. अशा प्रकारचं खूप चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं आहे. याच्यात खेकडा पालन आपण सांगितलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं यावर्षी 100वे वर्ष आहे आणि त्यामुळे त्यांनी काही नवीन गोष्टी सुचवलेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि खास करून सिंहस्थामुळे आपल्या तरुण पिढीला व्हावा यासाठी जो प्रयत्न करतायत, आम्ही सर्वजण मिळून तो प्रयत्न करतोय की जसं ते म्हणतात की गाव तिथे उद्योजक, तसं कोविडच्या नंतरपासून खेड्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा आहे आणि त्याला जी फुंकर घालायचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स करतंय, मला वाटतं एक कौतुकास्पद आहे आणि ते करायचं जे त्यांनी हाती घेतलंय ते नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्या नाशिकसाठी ते जास्त फायदेशीर राहील. कारण आता येणारा सिंहस्थ हा नवीन संधींना आपल्याला एक लाभ मिळेल असं मला तरी वाटतं. नाशिकमध्ये होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा हा सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. मागच्या टर्ममध्ये मी बऱ्याच कार्यक्रमाला इथं आलो होतो
आणि आमचे त्यावेळचे उपाध्यक्ष संजय सोनवणे हे सातत्यानं नाशिकच्या कुंभमेळ्याविषयी पाठपुरावा करत होते. आत्ता हा विषय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सत्काराच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक संतोष मंडलेजी यांनी ठेवला आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग व्यापाराला या धार्मिक पर्यटनाचा कसा फायदा होईल हा एक व्यापक दृष्टिकोन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केला. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.